लोकसभा झाल्यानंतर आमच्याकडेच यावं लागतं. अहो आम्ही काय गोट्या खेळण्यासाठी राजकारणात आलोय? अहो आम्ही काय गोट्या खेळण्यासाठी राजकारणात आलोय? काय आम्हाला नुसतं इथं भाषण करायचे? आम्हाला नाही जायचं पुढं. तुम्हाला फडणवीस साहेबांना विचारल्याशिवाय आणि एकनाथ शिंदे साहेबांना विचारल्याशिवाय 1 रुपयाच्या चेकवर सुद्धा सही करता येत नाही. ही आजची परिस्थिती आहे. हो पाणी पाठवून द्यामध्ये अजितदादांच्या धरणातून नाही, खरं पाणी तिथं पाहिजे. अहो दादा झालं ना आता 8-10 महिने. लोक कंटाळली राव. लोकांचा तुमच्यावर कसा विश्वास असेल? तुम्ही स्वतःला दादा म्हणता. अहो पण ईडीला घाबरून, सीबीआयला घाबरून, दिल्लीला घाबरून आणि दिल्ली समोर झुकणारे हे कधी दादा असतात का हो? ती कोणीतरी म्हणतील बघा अजित दादा दम द्यायला लागले. अरे मी माझ्या कार्यकर्त्याला दम दिल, तुला काय वाईट वाटतंय? तुझ्या का पोटात दुखतंय? तुला आम्हीच बाबा काहीच केलंय, सदस्य कसं केलंय आम्हाला माहिती. अजित पवारच्या एका सभेमध्ये त्यांचा कार्यकर्ता म्हटला, अजित दादा जर आज नसते तर गावाला पाणी मिळालं नसतं. तसेच त्या कार्यकर्त्यांनी शरद पवारच्या चेहऱ्यावरून देखील नावं ठेवली. यावरती आमदार रोहित पवार यांनी प्रतिउत्तर देत अजित पवारांना म्हटलं, अरे हा कसला दादा, याला महाराष्ट्रामध्ये तर कोणी विचारतही नाही. रोहित पवार म्हटले, हा माझा काका आहे, पण आता यांना दादा म्हणायची इच्छा राहिली नाही. अगोदर दादा म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये अजित पवारांचं नाव घेतलं जायचं, परंतु आता दादाचं नाव घेतलं तर कोणता दादा हेच लोकांना समजत नाही. रोहित पवार म्हणाले, या अजित पवारांच्या हातात कुठलाही काही राहिलेलं नाही. कोणत्या गावाला आतापर्यंत त्यांनी पाणी पुरवलं याचे कागदपत्र त्यांनी लोकांना दाखवावे. तसं पाहिलं तर अजित पवार आता मोदी आणि फडणवीसच्या तालावर नाचणारा दादा झाला आहे. साधी 1 रुपयाची देणगी द्यायची असेल तर फडणवीसची सही घ्यावं लागते. ईडीला घाबरतो, पोलिसांना घाबरतो आणि अशा व्यक्तीला दादा म्हणायचं का मग? पहा रोहित पवारचं पूर्ण भाषण काय म्हटलं अजित पवारांना. का दादा जिथं कुठं भाषण करायला जातात ना, आता दादा म्हणलं तुम्हाला कदाचित जरा वाटत असेल कुठल्या दादाबद्दल मी बोलतोय. मी अजित दादांबरोबर. कारण का अजित दादा जेव्हा पवार साहेबांबरोबर होते आणि नुसतं लोकांनी म्हणलं दादा तर लोकांना कळायचं अजित दादा. पण पवार साहेबांची साथ सोडल्यानंतर लोक पण आता विचलित झाले की कुठले दादा, अशी दादांची परिस्थिती आज त्या ठिकाणी झालेली आहे. अहो प्रत्येक भाषणामध्ये अजितदादांना काय सांगावं लागतं? अहो आम्ही साहेबांची साथ कशी सोडली, साहेबांची साथ कशी सोडली. अहो दादा झालं ना आता 8-10 महिने. लोक कंटाळली राव. लोकांचा तुमच्यावर कसा विश्वास असेल? तुम्ही स्वतःला दादा म्हणता. अहो पण ईडीला घाबरून, सीबीआयला घाबरून, दिल्लीला घाबरून आणि दिल्ली समोर झुकणारे हे कधी दादा असतात का हो? दादा असतात ते? अरे मग दादा तुम्ही दादा कसे राहिला? दादा जेव्हा तुम्ही पवार साहेबांबरोबर, सामान्य जनता बरोबर आणि पुरोगामी विचाराबरोबर होता तेव्हा तुम्ही खरे दादा होता आणि ते दादा आम्हाला आवडायचे. पण आत्ताचे बदललेले दादा आम्हाला पटत नाही आणि आवडतही नाही. त्यामुळे तुम्ही जी भूमिका बदलली, प्रत्येक भाषणामध्ये तुम्ही खोटं बोलताय. आमच्या या बैठका झाल्या, त्या बैठका झाल्या, याव झालं त्याव झालं. हे तुम्हाला पटतंय का हो? तुम्हाला पटतंय का दादा काय म्हणतात ते? अहो मला तर कळलं की इथं येऊन दादागिरी करतात. इथे येऊन काय म्हणतात? पाणी सोडणार नाही, लाईट देणार नाही, हेच करतो तेच करतो, माझ्याकडे चावी आहे तिजोरीच्या, असं बोलले का नाही बोलले? अहो दादा तुमच्या तिजोरीची जी चावी आहे ना तुमच्याकडे, ती खोटी चावी आहे, खोटी. कारण तुम्हाला फडणवीस साहेबांना विचारल्याशिवाय आणि एकनाथ शिंदे साहेबांना विचारल्याशिवाय 1 रुपयाच्या चेकवर सुद्धा सही करता येत नाही. ही आजची परिस्थिती आहे. अहो आमच्या बरोबर, लोकांबरोबर, साहेबांबरोबर तुम्ही होता. अरे 1, 10, 20 हजाराची सभा तुम्ही गाजवायचा. तुमचा शब्द म्हणजे शेवटचा शब्द असा आम्ही समजायचो. एखादी पत्रकार परिषद असेल तर त्या पत्रकार परिषदेमध्ये फक्त तुमच्याकडे माईक असायचं. भाषण करत असताना तिथं तुम्ही शेवटचं भाषण करत होता. आता काय परिस्थिती आहे दादा तुमची? ही भाजपने केलेली परिस्थिती आहे. तुम्ही जेव्हा लोकांचा विचार करत नाही, कार्यकर्त्याचा विचार करत नाही, तेव्हा एका नेत्याची जी परिस्थिती होती ना, ती तुमची परिस्थिती आज त्या ठिकाणी झालेली आहे. अहो साताऱ्याच्या सभेमध्ये काय म्हणत होते सामान्य कार्यकर्त्याच्या बाबतीत? जेव्हा इलेक्शन येतं, जेव्हा नेत्याला वाटतं तेव्हा कार्यकर्त्याकडे जायचं असतं. म्हणजे 4.5 वर्ष मलिदा गँग सांभाळायची, लाभार्थी सांभाळायचे, नेते सांभाळायचे, कार्यकर्त्याकडे, सामान्य लोकांकडे बघायचं नाही. आणि जेव्हा इलेक्शन येतात तेव्हा मात्र तुम्हाला तिथं कार्यकर्ते लागतात. इथं असणारे सर्व स्वाभिमानी कार्यकर्त्यांना मी विचारतो, काय हीच परिस्थिती आहे ना? नाही, इलेक्शन आलं तरच आपल्याला आठवलं जातं. आणि मग अशा पद्धतीने दादा जर बोलत असेल तर नेत्याला जेव्हा लागतं तेव्हाच कार्यकर्त्याकडे जायचं असतं. पण पवार साहेबांचं मत आहे, आधी लोक, आधी कार्यकर्ते.